हाय फ्रेंड्स, माझं नाव चैतन्य बत्के आहे आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण या व्हिडिओमध्ये ॲनालिसिस करूया 15वी आणि शेवटची मॅच जी भारत बनाम न्यूझीलंड दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवली गेलेली आणि खूप खूप आनंदाचा क्षण. 140 कोटी भारतीयांसाठी आपण तिसऱ्यांदा आपल्या इतिहासामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेचून आणली. 2002मध्ये आपण श्रीलंकेसोबत ती शेअर केली होती. आपण 100 ओव्हर टाकल्या होत्या ॲक्च्युली. पाऊस पडला होता रिझर्व्ह डेला पण आणि त्याच्या अगोदरच्या दिवस पण. आपण ती कम्फर्टेबली चेस करून टाकली असती. बट एनिवेज 2013मध्ये MS धोनीच्या कॅप्टन्शिप अंडर ज्या वेळेला आपण एजबॅस्टनला ती जिंकली होती. 20 ओव्हर फायनल होती, मला अजून पण आठवतं. आणि 12 वर्षांनंतर आपण परत एकदा रोहित शर्माच्या लिडरशिपच्या अंडर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. 6 गडी राखून आपण न्यूझीलंडचा पराभव केला विथ 6 बॉल्स रिमेनिंग. 252चं टार्गेट होतं टीम इंडियाला. आपण 254 धावा केल्या, 6 विकेट गेल्या आपल्या. टॉस जिंकला न्यूझीलंडनी आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतला. फ्रॉम न्यूझीलंड्स पर्स्पेक्टिव्ह हे खूप छान होतं, कारण त्यांना स्कोअरबोर्ड प्रेशर 2019 सेमीफायनलमध्ये पण त्यांचा तोच प्लॅन होता, त्यांचा आत्ता पण तोच प्लॅन होता. स्कोअरबोर्ड प्रेशरकडून त्याला वर्क करायचं होतं. बट एनिवेज ते थँकफुली फॉर आपल्यासाठी की ते त्यांच्याकडनं काम केलं नाही. तरी त्यांनी 251 धावा केल्या, खरी 7 गडी त्यांच्या पडल्या. 50 ओव्हर्स आपण बॉल केल्या. 16 एक्स्ट्राज आपल्या बॉलर्सनी कन्सिडर केले आणि रोहित शर्माने ॲक्च्युली 15 कन्सिक्युटिव्ह टाईम टॉस हरला आहे. हे इतिहासात पहिल्यांदा झालं, ना भूतो ना भविष्य कधी परत होईल. बट दर मॅच आपण हारत गेलो टॉस आणि दर मॅच आपण ॲक्च्युली जिंकत गेलो. विल यंग 15 धावा 23 चेंडूंमध्ये. त्यांनी पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूला मोहम्मद शामीला चौकार लगावला खरा, बट ग्रुप स्टेजच्या मॅचनुसारच कधी असं वाटलं नाही की तो ॲक्च्युली खूप कम्फर्टेबल आहे. आणि वरुण चक्रवर्तीने त्याचा LBW काढला. ग्रुप स्टेजमध्ये त्याचा बोल्ड काढला होता, आता त्याचा LBW काढला. सचिन रवींद्रनी भारताविरुद्ध अटॅक टू दी ऑपोजिशन नेण्याचा 100% प्रयत्न केला. तो पुष्कळ अंशी सक्सेसफुल पण होता. मोहम्मद शामी, हार्दिक पांड्या या दोघांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. 37 धावा केल्या 29 चेंडूंमध्ये. 4 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. बट कुलदीप यादवनी जो त्याचा त्रिफळा उडवला आहे, मॅग्निफिजंट साईड, वर्ल्ड क्लास वर्ल्ड क्लास वर्ल्ड क्लास. आणि त्याच्यात दुसऱ्याच ओव्हरला त्यांनी केन विलियमसनची पण, त्याच्या दुसऱ्या ओव्हरला त्यांनी केन विलियमसनची पण विकेट घेतली. विलियमसननी 11 धावा केल्या 14 चेंडूंमध्ये. एक मोहम्मद शामीला त्यांनी कव्हर ड्राईव्ह मारली होती. मला वाटलं बाबा रे, आज काही खरं नाही, विलियमसन फॉर्ममध्ये आहे आणि परत एकदा तो चांगला परफॉर्म करतो का काय. बट कुलदीप यादवसारखे जे प्लेयर्स असतात, ॲक्च्युली मी त्यांना खूप ॲप्रिशिएट करतो, कारण सगळा जो लाईमलाईट असतात हे मोठे मोठे सुपरस्टार्स हॉक करून घेतात. बट कुलदीप यादवसारखे मी तुम्हाला प्लेयर्स सांगतो, ज्या वेळेला ते खेळत नाही त्यावेळेला त्यांची कमी आपल्याला जास्त भासून जाते. ज्या वेळेला ते असतात चुपचापपणे शांत बसून ते त्यांचं काम करून जातात आणि आपल्याला कळत पण नाही. 10 ओव्हरमध्ये 40 धावा केल्या आणि 2 विकेट्स त्यांनी घेतल्या. वर्ल्ड क्लास फिगर्स दिस डे अँड एज. जरी दुबईचा पिच समजा जर स्पिनर्सला असिस्ट करतंय तरी तुम्ही खूप आणि या 2 विकेट्सनीच टीम इंडियाला परत आणलं. आता तुम्ही इमॅजिन करा, समजा 7-8 ओव्हर अजून सचिन रवींद्र खेळून गेला असता तर हू नोज, आपण जिंकलो तर असतोच, पण याच्यापेक्षा डिफिकल्ट आपल्याला सर्कमस्टान्सेस फेस करावे लागले असते. हू नोज, आपण हरू पण शकत होतो. सो दोज 2 विकेट वर व्हेरी व्हेरी एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट अँड एक्स्ट्रीमली व्हायलंट. डॅरेल मिचेलने 63 धावा केल्या 101 चेंडूंमध्ये. फक्त 3 चौकारांचा समावेश होता. त्याची विकेट घेतली मोहम्मद शामीनी. रोहित शर्माने त्याचा कॅच घेतला, शॉर्ट कवर्सला कॅच घेतला, सॉरी. मी त्याच्या इनिंग्सला स्ट्राईक रेटच्या पर्स्पेक्टिव्हनी जज नाही करणार, कारण न्यूझीलंडच्या राईट, लेफ्ट अँड सेंटर एका एंडून विकेट पडतच होत्या. सो डॅरेल मिचेल ॲक्च्युली नीडेड टू स्टे पुट. ही जस्ट नीडेड टू प्ले दी रोल ऑफ द अँकर टिल द 42nd और 43rd ओव्हर. त्याच्यानंतर तो त्याचे शॉट्स चांगल्या पद्धतीने खेळू शकत होता. बट त्याने 2 चौकार लगावले पण खरे मोहम्मद शामीला. बट जो स्लोअर बॉल होता तर त्यांनी त्याची बॅट हातात मुडली थोडीशी आणि सोप्पा कॅच रोहित शर्माला दिला. तो खूप डिसअपॉइंटेड होता, कारण सगळं हार्डवर्क शेवटी पाण्यामध्ये मिळालं त्याचं. त्याच्यानंतर टॉम लेथम, ॲक्च्युली पहिल्या मॅचमध्ये त्यांनी चांगलं सेंचुरी केली होती पाकिस्तान विरुद्ध. बट त्याच्यानंतर त्याला काही जास्त जलवा दाखवता आला नाही. आणि तुम्ही 2016ची सिरीज बघा, तुम्ही 2024ची सिरीज पण बघा आणि 2021ची पण सिरीज बघा. टॉम लेथमनी कायम स्वीप शॉट टेस्ट मॅचेसमध्ये ODIsमध्ये खेळला आहे चांगल्या इफेक्टिव्हली. बट या पूर्ण, म्हणजे मी तुम्हाला ग्रुप स्टेज मॅच सांगतो भारताविरुद्ध आणि जी फायनल पण सांगतो, की समजा ज्या वेळेला टॉम लेथम स्वीप शॉट खेळायला गेला त्यावेळेला तो बिलकुल कॉन्फिडंट दिसला नाही मला, थोडासा अंडर कॉन्फिडंट दिसला. किंवा जे पॅडल स्वीप पण खेळतो ते 100% ऑथॉरिटीने तो खेळला नाही.
हे मी तुम्हाला कायम एकदा सांगतो, समजा जर तुम्हाला स्पिनरचा बॉल समजत नसेल आणि समोरचा हे बघा, हे जे सेना कंट्रीजचे बॅट्समन असतात म्हणजे साऊथ आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, त्यांना स्पिन समजली नाही, सगळ्यात पहिले इंडिकेशन ते काय करतात की ते स्वीप आणि रिव्हर्स स्वीप खेळायला लागतात. याचा अर्थ की ते एकदम इम्पॉर्टंट आहे, त्यांची स्किल सेट बिलकुल नाही आहे टू प्ले क्वालिटी स्पिन. आणि हेच परत मला जाणवलं टॉम लेथमच्या बॅटिंगमध्ये, विच इज क्वाईट अ सरप्राईज. कारण अगोदर तर तो खूप छान खेळला, बट हू नोज, प्रेशर असेल फायनलचं, आपल्याला काही जज करता येणार नाही. फिलिप्सने 34 धावा केल्या 52 चेंडूंमध्ये, ज्याच्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. त्याची पार्टनरशिप जी होती डॅरेल मिचेलसोबत, त्यांनी न्यूझीलंडला काही अंश का होईना थोडीशी होप दिली, बट वरुण चक्रवर्तीने त्याचा एक मस्त गुगली टाकून त्रिफळा उडवला. तो प्रॉब्लेम होतोच डॅरेल मिचेलचा. त्यांनी कॅरम बॉल पण रविचंद्रन अश्विनने टाकला होता टेस्ट सिरीजमध्ये. त्याला क्वालिटी स्पिन खेळता येत नाही. बॅटच्या खाली बॉल आला तर तो, आजकाल तर सगळेच म्हणजे इन बॅट्समन पण असतात की ते घुमवून देतात. आणि ठीक आहे, 34 धावा केल्या. मायकल ब्रेसवेलनी खूप छान परफॉर्मन्स केला, तो ॲक्च्युली आउट ऑफ सिलेबस आला आपल्यासाठी. 53 धावा केल्या 40 चेंडूंमध्ये, 2 षटकार आणि 3 चौकार, 132.5 त्याचा स्ट्राईक रेट होता. त्यांनी स्ट्राईक रोटेट केली. पहिले तर असं वाटलं की तो पिकच करत नव्हता वरुण चक्रवर्तीला, अँड ही वॉज ॲक्च्युली नॉट एबल टू पिक हिम अप. कुलदीप यादवनी पण असं खूप वेळेला झालं की 1-2 मिलीमीटरनी त्याचे स्टंप वाचून गेले, बट नंतर त्यांनी छान परफॉर्मन्स केला, जेणेकरून न्यूझीलंड ॲक्च्युली रडत खडत 220 करणार होते. त्यावेळेला न्यूझीलंडनी 251 धावा केल्या. सो क्रेडिट टू मायकल ब्रेसवेल एज वेल, गुड परफॉर्मन्स. मिचेल सँटनर 8-10 चेंडूंमध्ये विराट कोहलीने त्याचा रनआउट केला आणि नेथन स्मिथ नॉट आउट 0-1 बॉलमध्ये. शामीसाठी अनफॉर्च्युनेटली काल एक ऑफ डे होता, पण मी त्याला जास्त हार्शली क्रिटिसाइज करणार नाही. एक ना एक मॅच तर प्लेअरची वाईट जातेच. आता इट इज नॉट एक्सपेक्टेड दॅट अ प्लेअर विल परफॉर्म इन एव्हरी मॅच. 9 ओव्हर 74 रन्स 1 विकेट. हार्दिक पांड्यासाठी पण एक रेअर ऑफ डे होता. सचिन रवींद्रनी त्याचा खरपूस समाचार घेतला. 3 ओव्हरमध्ये त्यांनी 30 धावा दिल्या, बट नंतर आपले स्पिनर्सनी इतकी चांगल्या पद्धतीने बॉलिंग केली. हार्दिक पांड्याचे म्हणजे तो कधी 5 ओव्हर 6 ओव्हर टाकतोय थ्रूआउट द टुर्नामेंट, त्याची अजून आपल्याला काही गरज भासली नाही. चक्रवर्तीने 10 ओव्हरमध्ये 45 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स वन्स अगेन, आणि टिपिकल वरुण चक्रवर्ती परफॉर्मन्स होता. आउटसाईड दी ऑफ स्टंप काही डिलिव्हरीज नाही, क्रीजचा चांगला उपयोग केला, व्हेरिएशन्स चांगल्या पद्धतीने वापरले, स्टंप टू स्टंप बॉलिंग केली. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे कधी कधी काय होऊन जातं, समजा जर स्पिनर्सला ॲडव्हान्टेज असतं, असं फास्ट बॉलरच्या केसमध्ये जास्त बघायला मिळतं, ज्यावेळेला पिच थोडंसं सीम आणि स्विंग त्यांना ऑफर करते, ते कधी कधी टू एक्सायटेड होऊन जातात, जेणेकरून ते वेवर्ड बॉलिंग करतात आणि उपयुक्त काही होत नाही. बट स्पिनर्स आपले असं नाही करत, ते डिसिप्लिन्ड आहे. एवढे वर्ष त्यांनी डोमेस्टिक क्रिकेट खेळलं आहे, 17 वर्ष IPLचा त्यांना अनुभव आहे. मी क्युम्युलेटिव्हली सांगतो आहे, मी इंडिव्हिज्युअली नाही सांगत आहे ऑफकोर्स. सो वी डिड आर जॉब फॅन्टॅस्टिकली वेल. अक्षर पटेल व्हेरी अनफॉर्च्युनेट नॉट टू गेट अ विकेट, बट 8 ओव्हरमध्ये त्यांनी 29 धावा दिल्या. 4पेक्षा पण कमी रन रेट होता, अजून काय हवं. वर्थ इज वेट इन गोल्ड. आणि जड्डू 10 ओव्हर 30 रन 1 विकेट, वर्ल्ड क्लास बॉलर. आणि मला हे असं कायम वाटतं की CSKचे फॅन्स का होईना किंवा टीम इंडियाचे फॅन्स का होईना, रवींद्र जडेजाला कधी रिस्पेक्ट देत नाही, कधी त्याला ॲप्रिसिएशन करत नाही. ज्याची जो टॅलेंट आहे तो वर्ल्ड क्लास प्लेअर आहे. आपण विराट कोहलीला ॲड्युलेशन करतो, रोहित शर्माला करतो, गिलला करतो, नो डाऊट करायलाच पाहिजे, बट त्या बुमराला करतो, बट रवींद्र जडेजाला कधी कधी आपण थोडंसं प्रेस करण्यामध्ये संकोच करतो. तो तसं आपण करायला नको. त्यांनी परत एकदा दाखवून दिलं. आपल्याला टार्गेट होतो 252चं, आणि रोहित शर्माने कॅप्टन्स इनिंग्स खेळली. 76 धावा 83 चेंडूंमध्ये, 3 गगनचुंबी षटकार आणि 7 चौकाराचा समावेश होता. मी ॲक्च्युली प्रिव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की रोहित शर्मा ही ऑलवेज लीड्स फ्रॉम द फ्रंट, बट समजा जर तो 15 ओव्हर जरी टिकला, 20 ओव्हर जरी टिकला, ही मॅच टीम इंडियाचीच आहे. मे बी बॅटिंग फर्स्ट, मे बी बॅटिंग सेकंड, आणि त्यांनी ते एक्झॅक्टली केलं. स्टार्टमध्ये त्यांनी पोस्ट मॅच प्रेझेंटेशनला काय सांगितलं की मला जोरात खेळायचं होतं, कारण पहिल्या 10 ओव्हर्समध्येच बॉल चांगल्या पद्धतीने येतो, फास्ट बॉलर न्यूझीलंडचे आहे, आपण फायदा करून घेऊया. नंतर त्यांनी कॉशन विथ ॲग्रेशन हे दोघांचा एक चांगला मिक्स केला, आणि तो शॉट एकदम फालतू खेळून आऊट झाला. मला वाटलं की शेवटी येऊन त्यांनी हाराकिरी केली, आणि काय म्हणतात की अगोदर आपण खूप चांगल्या पोझिशनमधनं टीम इंडिया मॅचेस हारली आहे. सो जे फ्लॅशबॅक्स असतात ते परत आपल्या मनात घर करतात की बापरे, एवढं सगळं छान खेळलं, 4.5 मॅचेस छान खेळलं, आणि शेवटीच आपण घाण करतो का काय, हे मनात एक कायम येतच. बट एनिवेज आपल्या बाकीच्या बॅट्समनने छान केलं. ही डिझर्वड 100 ॲक्च्युली, बट टॉम लेथमने त्याचा स्टंप केला आणि रवींद्रने त्याची विकेट घेतली. गिलने चांगला परफॉर्मन्स केला नाही, एकदम आपण इंग्लिशमध्ये शब्द वापरतो टिमिड परफॉर्मन्स केला, म्हणजे तो असा
म्हणजे काय म्हणतात, घाबरला होता. काय त्याच्या मनात फायनलची भीती होती. एकच षटकार लावला, 31 धावा केल्या 50 चेंडूंमध्ये. सँटनरनी त्याची विकेट घेतली आणि फिलिप्सनी वर्ल्ड क्लास कॅच घेतला. आता माझ्या मते तर तो रवींद्र जडेजापेक्षा थोडा वरचढ झाला आहे वर्ल्ड फिल्डिंग रँकिंग्समध्ये. रिझवानचा लाहोरमध्ये कॅच घेतला, दुबईमध्ये विराट कोहलीचा ग्रुप स्टेजमध्ये कॅच घेतला आणि हा कॅच घेतला त्यांनी फायनलमध्ये गिलचा. सो ॲब्सोल्यूट हायलाईट रील. विराट कोहली एक रेअर फेलियर झालं फायनलमध्ये. एकच धावा त्याला काढता आली 2 चेंडूंमध्ये. मायकल ब्रेसवेलला त्यांनी पिकअप नाही केलं आणि LBW झाला. बट एनिवेज ओव्हर ॲनालिसिस करायची गरज नाही, कारण शेवटी आपण जिंकलो आहे, बरोबर. तर श्रेयस अय्यरने 48 धावा केल्या 62 चेंडूंमध्ये, 2 चौकार 2 षटकार. त्याची विकेट घेतली मिचेल सँटनरनी. रचिन रवींद्रने त्याचा कॅच घेतला, बट त्याची इनिंग्स परत क्रुशल होती टीम इंडियासाठी. अनफॉर्च्युनेट की त्याला अर्धशतक नाही करता आलं. बट हे बघा, सगळ्यात मोठा फरक काय होता की मायकल ब्रेसवेल आणि मिचेल सँटनर पण छान पद्धतीने बॉलिंग करत होते. आता हा सगळ्यात बेसिक मी तुम्हाला फंडामेंटल डिफरन्स सांगतो की आपले बॅट्समन चांगल्या पद्धतीने स्ट्राईक रोटेट करू शकत होते. 4-5-6 4-5-6 1-1-1-1 करून धावा आपल्या येत होता, जेणेकरून नेट रन रेट कधीच 6.5 5.9च्या वर गेलाच नाही. न्यूझीलंडचे बॅट्समन अक्षरशः काय म्हणतात त्याला, डिअर कॉटन हेडलाईट्स. त्यांना बिलकुल त्यांच्याकडे टेक्निक नाही आहे, बिलकुल त्यांच्याकडे कॉन्फिडन्स नाही आहे. पुढचा बॉल ते मागे खेळतात आणि स्ट्राईक तर त्यांना बिलकुल रोटेट करता येत नाही. सो तो फरक पडला, कळलं. अक्षर पटेलनी केल्या 29 धावा 40 चेंडूंमध्ये, 1 चौकार 1 षटकार त्यांनी पण लगावला. अनफॉर्च्युनेटली कॅरी फॉरवर्ड त्यांनी केलं नाही, बट त्याची इनिंग्स पण तेवढीच मोलाची होती. 29, 30, 48 हेच स्कोर आहे की जे शेवटी फायनलला आपल्याला पुढे घेऊन गेले. ब्रेसवेलने विकेट घेतली, विलोर ओर्किलने त्याचा कॅच घेतला आणि अंडर रेटेड जेम KL राहुल वन्स अगेन 34 धावा केल्या त्यांनी 33 चेंडूंमध्ये, 1 चौकार आणि 1 षटकार. तो शेवटी नाबाद होता आणि KL राहुलची व्हॅल्यू काय आहे हे आपल्याला या टुर्नामेंटमध्ये कळून गेलं. 45पेक्षा वर त्यांनी स्कोर केला नाही, बट ज्या पण वेळेला आपल्याला वाटलं की दॅट टीम इंडिया वॉज ऑन द वर्ज ऑफ लुझिंग, त्यांनी खूप छान परफॉर्मन्स केला. एक एंड त्यांनी सेमीफायनलमध्ये पण विराट कोहलीला सांगून ठेवलं होतं की राजा माझा, मी रिस्क घेतो, तू एक एंड सांभाळून ठेव, बरोबर. ती गोष्ट वेगळी आहे की विराट कोहली क्रॅश स्ट्रोक सेमीफायनलला खेळून आउट झाला, बट KL राहुल इज देअर, दॅट टीम इंडिया इज अशोर्ड ऑफ अ विक्ट्री. आणि मी त्याच्यासाठी खूप खुश आहे. अननेसेसरीली त्याला खूप शिव्या दिल्या गेल्या, खूप ट्रोल केलं गेलं. त्याच्या ॲक्च्युली आता आपले फॅन्स एवढे गवार असतात आणि एवढे जाहील असतात, काही एवढे म्हणजे बेअक्कल असतात आपले फॅन्स, की पर्सनल लाईफ प्रोफेशनल लाईफला ते मिक्स करतात, बरोबर. सो दॅट इज नॉट डन ॲट ऑल. बट त्याने कायम डिग्निटीने आणि त्याच्या परफॉर्मन्सने KL राहुलची कायम बॅट बोलेल असं तो करत गेला, बरोबर. अँड ही डिझर्व्स ऑल द प्लॉडिट्स दॅट कम हिज वे. हार्दिक पांड्या 18 ऑफ 18, 1 चौकार 1 षटकार. 1 षटकार पण तो 3 षटकारांसारखाच एक महत्त्वाचा होता, जेणेकरून प्रेशर आपल्यावरनं मिटून गेलं. आणि सर रवींद्र जडेजा जड्डू त्यांनी विनिंग रन्स मारले. 9 ऑफ 6 डिलिव्हरीज, 1 बाउंड्री. तो नॉट आऊट होता. स्क्वेअर लेगला त्यांनी बाउंड्री वाढली आणि 140 कोटी भारतीयांना विजय मिळाला. सो कायल जेमिसननी 5 ओव्हर 24 रन 1 विकेट. विलोर ओर्कीसाठी कम्प्लिटली बॅड डे होता. 7 ओव्हर 56 रन 9 विकेट. रोहित शर्मा त्याच्या हात धुवून मागे लागला होता. नेथन स्मिथनी पण फक्त 2च ओव्हर टाकता आले त्याला, 22 धावा त्यांनी पण दिल्या. मिचेल सँटनरनी खूप छान बॉलिंग केली, बट माझ्या मते आपण 30, 32, 35च्या रेंजमध्ये त्याला खेळणार होतो. त्याच्या 46 धावा केल्या. सो गुड. 10 ओव्हर 46 रन 2 विकेट. रचिन रवींद्रने खूप छान बॉलिंग केली. रोहित शर्माची ऑल इम्पॉर्टंट विकेट पण घेतली, बट तेवढ्यापुरतंच. 10 ओव्हर 1 मेडन 47 रन 1 विकेट. ग्लेन फिलिप्स 5 ओव्हर 31 रन 9 विकेट. आणि मायकल ब्रेसवेल परत वर्ल्ड क्लास परफॉर्मन्स, खूप अंडर रेटेड परफॉर्मन्स आहे. 10 ओव्हर 1 मेडन 28च रन, 3 रन पण पर ओव्हर नाही, अगेन्स्ट अ वर्ल्ड क्लास बॅटिंग साईड लाईक टीम इंडिया. वर्ल्ड क्लास बॅट्समन हू कॅन प्ले स्पिनर टू द बेस्ट इन द वर्ल्ड, बरोबर. आपले बॅट्समन जगामध्ये स्पिन सगळ्यात बेस्ट खेळतात. जरी ओव्हरऑल क्वालिटीमध्ये 20-25 वर्षापेक्षा थोडीशी फारकत आली, स्टील वी आर द बेस्ट. आणि तरी 10 ओव्हरमध्ये 28 रन दिले. सो अजून काय हवं तुम्हाला. सो ऑल इन ऑल अ परफेक्ट परफॉर्मन्स, अ परफेक्ट टॉर्नामेंट फॉर टीम इंडिया. वी गो अनबीटन 5-0 अँड या वी आर करंटली द T20 चॅम्पियन्स, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी चॅम्पियन्स. जर आपण फायनल जिंकले असते अहमदाबादला 1.5 वर्षापूर्वी, तर आपण सगळे ICC ट्रॉफीज एकाच वेळेला होल्ड केल्या असत्या. बट एनिवेज या छान, खूप खुश आहे मी आणि होपफुली आवर परफॉर्मन्स कंटिन्यूस लाईक दिस. सो
तुम्हाला माझं ॲनालिसिस कसं वाटलं हे जरूर न चुकता खाली मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुढच्या नोटिफिकेशनसाठी. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन एव्हरीवन, बाय.